डीएसपी चौकामध्ये 2 गोरक्षकांवर हल्ला, 15 ते 20 जणांच्या जमावाकडनं बेदम मारहाण. अहिल्यानगर शहरातील डीएसपी चौक परिसरामध्ये 2 गोरक्षक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर 15 ते 20 जणांच्या जमावानं बेदम मारहाण केल्याची घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरामध्ये खळबळ उडाली असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित दोन्ही युवक डीएसपी चौकातनं गजराज नगरकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला एका वाहनाचा कट लागल्यानं किरकोळ धडक झाली. याबाबत विचारणा करण्यासाठी त्यांनी संबंधित वाहन चालकांशी चर्चा सुरू केली असता काही वेळातच 15 ते 20 जणांचा जमाव तिथं जमा झाल्याचा आरोप आहे. त्यानंतर या जमावानं दोन्ही युवकांना लाथाबुक्क्यांनी आणि मारहाण करत गंभीर जखमी केल्याचं सांगण्यात आलं. जखमी युवकांना तातडीनं उपचारासाठी शहरातील कळमकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती समोर येताच हिंदुत्ववादी संघटनांनी संताप व्यक्त केला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांकडनं घटनेचा तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे. प्रतिनिधी अनिकेत यादव, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर. माझं नाव रवी संतोष भिडे. आम्ही दोघं जण डीएसपी चौकावरून जात असताना आम्हाला दोघांना गाठून यांनी प्लॅनिंग करून मारले. आम्ही दोघं जण धर्माचं काम करतो. त्यांनी असं एकदम कट रचून आणि प्लॅनिंग मध्ये आम्हाला दोघांना अडवलं. रॉड बीड घेऊन तयार होते ते. त्यांनी बेदम रॉड दगड चालू करून दिले आमच्यावर सरळ. आत्ता थोड्या वेळापूर्वी किरण कराळे आणि रवी भिडे या आमच्या 2 कार्यकर्त्यांना टॉपअप पेट्रोल पंपापाशी ते त्या रस्त्याने जात असताना समोरून एक डीजे मध्ये मोहरमची ती जी मिरवणूक आहे ती मिरवणूक येत होती आणि ती मिरवणूक डीजे असल्यामुळे पोलिसांनी ते पकडलेला होता आणि तो गोंधळ चालू होता. आणि त्या गोंधळात आमचे हे 2 कार्यकर्ते रस्त्याने जात होते. यांचा काही त्या प्रकरणाशी संबंध नाही. असं असताना समोरून हा जो झुंड आला, या झुंडीने त्यांना अडवलं आणि त्यांना मारहाण केली. केवळ एवढ्यासाठीच की हे आमचे कार्यकर्ते गोरक्षण करतात, गोरक्षक आहेत. अनेक दिवसापासून त्यांच्यावर नजर होती आणि आज त्यांना ते नेमकं आयते सापडले या झुंडीसमोर आणि त्यांना प्रचंड अशी मारहाण केली आहे. त्यांच्या डोक्यात, पोटात, पायावर मारहाण झाली. दोघंही प्रचंड जखमी आहेत. आता हॉस्पिटलला ॲडमिट आहेत. त्यांचं जी गाडी होती ती गाडीसुद्धा नवीन गाडी होती, ती संपूर्ण त्यांनी तोडून फोडून टाकलेली आहे. हा एक झुंडशाहीचा प्रकार आहे आणि हा असा प्रकार हे सातत्याने नगर शहरामध्ये घडत आलेला आहे. पोलीस प्रशासनाने याकडे कुठेतरी लक्ष द्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. अन्यथा सकल हिंदू समाजाला मग रस्त्यावर उतरावं लागेल, दुसरा कुठलाही पर्याय राहणार नाही. परंतु पोलिसांनी या झुंडशाहीची योग्य वेळी दखल घेऊन यांच्यावर योग्य ती कारवाई केली जावी. आता आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा जाऊन आलो. तिथं त्यांनी त्या झुंडीतला एक जण पकडलेला आहे आणि बाकीच्या लोकांना आम्ही शोधतोय असं पोलिसांनी मला सांगितलेलं आहे. तरी आम्ही पोलिसांच्या शब्दावर विश्वास ठेवतो. अन्यथा मग 2 दिवसानंतर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. उद्या मग तुमची मोहरमची मिरवणूक आहे, मग ती आम्ही निघू द्यायची की नाही आम्हाला विचार करावा लागेल. जर तुम्ही अशा प्रकारे कार्यकर्त्यांवर झुंडीने हल्ला करणार असाल तर मग आम्हाला कुठंतरी या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्हाला पुढचा मार्ग ठरवावा लागेल. आणि पोलिसांनाही माझी विनंती आहे की तुम्ही वेळीच या गोष्टीची दक्षता घेऊन योग्य ती दखल घेऊन या त्या ज्या झुंडीतले लोक होते त्यांना आज रात्रीतनं पकडलं जावं अशी आम्ही मागणी करतो सकल हिंदू समाजाच्या वतीने.